रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कारंजा लाड येथील शहर पोलीस स्टेशन आवारातील श्री संत गजानन महाराज मंदिरात पारायण वाचक हरिभक्त पारायण पुष्पलताताई गुलाबराव गावंडे यांच्या अमृतमय वाणीमधून एकदिवसीय संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण पार पडले। यावेळी संत गजानन महाराजांचे 1100 महिला पुरुष भक्तजनांनी सामूहिक पारायणात सहभागी होण्याचा परमानंद लुटला। याबाबत अधिक वृत्त देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा संत गजानन महाराज मंदिर कारंजाचे सेवाधारी संजय कडोळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार या सामूहिक पारायणात मोठ्या संख्येने माऊली भक्तांनी सहभाग घेतला होता। याप्रसंगी कारंजा येथील लोकप्रिय महिला आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी पारायण मंडपाला भेट दिली, श्रींचे दर्शन घेतले आणि पारायण वाचक हरिभक्त पारायण पुष्पलताताई गावंडे यांचा सत्कार केला। त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते। भाविकांकरिता संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळाकडून अल्पोपहार, चहा पाणी, पिण्याचे पाणी इत्यादी सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती। सायंकाळी महाआरती होऊन भाविकांकरिता महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शेकडो सेवाधारी मंडळींनी श्रमदान करून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले। श्रद्धा, सबुरी, शांती, संयम व कमालीची शिस्त ठेवून महाराजांच्या भक्ती मंडळींकडून पार पडलेल्या या आनंददायी कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवले आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।